मित्रांनो, तुम्ही जर पेपरमधील जाहिरात वाचून रांजणगाव MIDC मध्ये जॉबला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण तिथं गेल्यावरती तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही या फसवणुकीला बळी पडू नयेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती ही तुमच्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी RTI ह्यूमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनची एक जनहितार्थ पोस्ट त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून व्हायरल केली आहे। या पोस्टद्वारे रांजणगाव MIDCत विद्यार्थ्यांना नोकरी देण्याच्या आमिषाला कसं बळी पाडलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तर नेमकं या पोस्टमध्ये काय सांगण्यात आले जाणून घेऊयात सविस्तरपणे। जनहितार्थ। सध्या जॉबच्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत। सगळ्यांना चांगला जॉब वेळेवर भेटत नाही, यामुळे तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि भेटेल ती नोकरी करतात। याचाच फायदा पुण्यातील या टोळीने घ्यायला सुरुवात केली आहे। याबद्दल सविस्तर माहिती अशी की काही पेपरमध्ये छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते आणि त्यातील मजकूर असा की LG हायर या कंपनीत परमनंट भरती सुरू आहे। पात्रता 10वी 12वी आणि कोणतीही पदवी असलेले। सॅलरी 16,000 ते 24,000 प्लस राहणं आणि जेवण डॅश डॅश या नंबरवरती संपर्क करा असा मजकूर या जाहिरातीत असतो आणि त्या नंबरवर कॉल केला असता एक महिला बोलते। ती जाहिरातीतील माहिती कॉलवरच सांगते, बाकीची माहिती तुम्हाला इथे आल्यावर सांगू असं म्हणते आणि येताना 2,000 रुपये फीस, 2 फोटो आणि ओळखपत्र घेऊन या हे सुद्धा न विसरता सांगते। आता आपण जेव्हा त्यांना पत्ता विचारतो तेव्हा ते पुण्यातील रांजणगावला उतरल्यावरती कॉल करा आणि आम्ही तुम्हाला घ्यायला येतो असं सांगतात। तर गरजू मुलं त्यांच्या बोलण्याला फसतात। रांजणगावला गेल्यावरती कॉल केला असता ते म्हणतात गणपती मंदिरासमोर हायवेवर थांबा। लगेच 10 मिनिटात त्यांचा एक व्यक्ती गाडीवर येतो। तुम्ही कॉल केलात का असंही विचारतो आणि पैसे आणले आहेत का हे पण विचारतो। त्याला तुमचं ऑफिस कुठे आहे हे विचारलं असता तो म्हणतो फीस द्या, लगेच जॉईनिंग करून देतो। आता इतक्या लांब गेल्यावरती गरजू विद्यार्थी हे त्यांच्यावरती विश्वास ठेवायला भाग पडतात। त्यांचा व्यक्ती त्या गाडीवर घेऊन रांजणगावच्या पुढे असलेल्या LG कंपनीच्या चौकात नेतो। तिथं तो 2,000 रुपये फीस, 2 फोटो आणि ओळखपत्र घेतो। त्याला पावती मागितली असता तो संध्याकाळी तुमच्या रूमवर आणून देतो असं म्हणतो। त्यांच्या त्या व्यक्तीचं काम तिथंच संपतं आणि तो व्यक्ती म्हणतो आता आमचा दुसरा व्यक्ती येईल आणि तुम्हाला तुमच्या रूमवरती घेऊन जाईल। लगेच 5 मिनिटात तो दुसरा व्यक्ती येतो आणि तो विद्यार्थ्यांना घेऊन LG कंपनीच्या चौकातून आतमध्ये एका खेडेगावच्या रस्त्याला 5 ते 6 किलोमीटर मध्ये घेऊन जातो। तिथे गेल्यावरती तो विद्यार्थ्यांकडून 500 रुपये घेतो। त्यानंतर कशाचे आपण हे जर विचारले तर तो म्हणतो की ही माझी फीस आहे आणि तुमची राहायची व्यवस्था मीच केली आहे आणि तो बळजबरीने पैसे घेतो। विद्यार्थ्यांना आपली फसवणूक होते हे तेव्हा लक्षात येतं, पण गावापासून खूप लांब एका वस्तीत म्हणजेच झोपडपट्टीत एकटेच आपण काय करणार आणि एवढ्या अपेक्षेने आलो तर 500 रुपये त्याला देऊन टाकतात। त्यानंतर तो व्यक्ती विद्यार्थ्यांना त्यांची रूम दाखवतो। तिथं काही विद्यार्थी आपल्यासारखेच आलेले असतात। त्यांची विचारपूस केली असतात, ते पण आपल्यासारखेच त्याच दिवशी नोकरीच्या अपेक्षेने आलेले असतात। रूम दाखवल्यावर तो व्यक्ती सांगतो तुम्हाला 8 दिवस इथंच राहावं लागेल आणि त्यानंतर एक फ्लॅट देण्यात येईल, तोपर्यंत ॲडजस्ट करा। विद्यार्थ्याला एकमेकांसोबत भेटल्यामुळे आणि काहीच पर्याय नसल्यामुळे ते सुद्धा तयार होतात। संध्याकाळी 7ची शिफ्ट आहे असं सांगून तो व्यक्ती निघून जातो। विद्यार्थ्यांनी एकमेकांची विचारपूस केली असता कुणी लातूर, धुळे, औरंगाबाद, सोलापूर अशा वेगवेगळ्या भागातून पेपरमधील जाहिरात वाचून ते सुद्धा आलेले असतात। संध्याकाळी 7च्या शिफ्टला जात असताना तो व्यक्ती परत येतो, आपल्या जवळचे मोबाईल त्यांच्याकडे द्यायला सांगतो आणि एका फॅक्टरीमध्ये घेऊन जातो। त्या फॅक्टरीचा आणि LG कंपनीचा मात्र काहीही संबंध नसतो। तो व्यक्ती परत म्हणतो 8 दिवस इथं तुमची ट्रेनिंग आहे आणि नंतर LG मध्ये परमनंट लावणार। विद्यार्थ्यांकडे काहीच पर्याय नसल्याने ते जाऊ द्या, इतकं केले तर फॅक्टरीत 1 दिवस जाऊन बघूयात, नंतर पुढचं पुढं बघू असा विचार करून तयार होतात। पण कंपनीत गेल्यावर त्यांना कळतं की हे काम पूर्ण वर्करचं असतं आणि जे त्यांना कॉलवरती सांगण्यात आलेलं नाही। रात्रभर त्या विद्यार्थ्यांकडून काम करून घेतलं जातं। जेवणाच्या वेळी तर इतक्या खराब दर्जाचं जेवण देतात की ते कुणीही खाऊ शकणार नाही। कंपनीत काम करताना जे आधीचे वर्कर तिथं काम करत होते ते जवळजवळ सगळेच उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते। त्यांनी सांगितलं ते 4 महिन्यांपासून जॉब करतायत आणि त्यांचा पगार केलाच नाहीये, नुसतं देतो म्हणून त्यांना अडकून ठेवलं होतं। ते वर्कर विद्यार्थ्यांना उद्याच परत जा, नाही तर तुम्हालाही आमच्यासारखं अडकून ठेवतील असं म्हणाले। दुसऱ्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी परत घरी जायचं ठरवलं, पण त्यांचा मोबाईल त्या व्यक्तीकडे होता। दुपारी 12 वाजता त्याने मोबाईल आणून दिला आणि जे विद्यार्थी जॉब सोडून जायचं म्हणत होते त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या।
थोड्या वेळाने त्याने त्यांचं सामान आणि मोबाईल परत केले आणि म्हणाला, जायचं तर जा, कुणाला सांगितलं तरी काहीही फायदा नाही, म्हणून तो निघून गेला. त्या वस्तीपासून थोडं लांब गेल्यावर त्या फॅक्टरीचा वॉचमन त्यांना भेटला. त्याने सगळी माहिती त्या विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितली की रोज तुमच्यासारख्या कितीतरी मुलांना इथं असंच फसवलं जातं. तुम्ही जितक्या लवकर इथून जाताल तेवढं तुमचं चांगलं आहे. तुम्ही काल रात्रभर केलेल्या कामाचे 350 रुपये एकाचे असे त्या व्यक्तीला फुकट मिळतात आणि त्याचा हाच मोठा धंदा आहे. तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फसवणं सुद्धा धंदा आहे. 2-3 किलोमीटर लांब गेल्यावरती सुद्धा एक फॅमिली त्या विद्यार्थ्यांना भेटली आणि त्यांनी सुद्धा हीच माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखे रोज 25 ते 100 विद्यार्थी इथं येतात आणि असेच फसवले जातात. प्रत्येकाकडून 2000 ते 5000 फीस आणि वरचे 500 ते 1000 रुपये घेतले जातात आणि विद्यार्थ्यांनी एक दिवस जरी फॅक्टरीमध्ये काम केलं तर एक जणाचे 350 रुपये रोज असं फसवणाऱ्याला मिळतात. समजा आपण रोजचे 20 विद्यार्थी जरी धरले तरी त्याला 20 जणांचे प्रत्येकी 2000 रुपये धरले तरी 40,000 रुपये आणि वरचे 500 रुपये प्रत्येकी म्हणजेच 10,000 रुपये वरचे आणि प्रत्येकाची 350 रुपये मजुरी म्हणजेच 350 गुणिले 20 याचा हिशोब केला तर 7,000 रुपये फुकट मिळतात. आता या सगळ्यांची बेरीज केली असता 40,000 अधिक 10,000 अधिक 7,000 म्हणजेच हिशोब झाला 57,000 रुपये रोज हे गरजू विद्यार्थ्यांना फसवून लुटले जातात. 57,000 रुपये रोज हा कमीत कमी आकडा आहे आणि जवळजवळ 1,00,000 रुपये रोज हे कमवतात असं इथल्या काही चांगल्या रहिवाशांनी सांगितले. हे प्रकरण 2016च्या आधीपासून सुरू आहे. म्हणजेच या टोळीने आतापर्यंत करोडो रुपये अशा तरुणांकडून लाटलेले आहेत. आपली फसवणूक झालीये हे पाहून त्या विद्यार्थ्याला पुन्हा जॉब करायची इच्छा राहत नाही आणि त्याचं आयुष्य बर्बाद होतं आणि फसवणूक झाली असं विद्यार्थी घरी सुद्धा सांगत नाहीत आणि तक्रार सुद्धा करत नाहीत. एका पीडित तरुणाने मला ही घटना सांगितली आहे. त्याला 2017 मध्ये फसवण्यात आलं होतं. त्या तरुणाने या टोळीतील 5 ते 6 जणांचे मोबाईल नंबर सुद्धा मला दिलेत. फसवणारी टोळी ही इतकी शातीर आहे की ती नेहमी त्यांचे सिम कार्ड बदलत असतात आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या ओळखपत्र आणि फोटोवरूनच त्याच विद्यार्थ्यांच्या नावाने नवीन सिम घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांना फसवतात. या बाबतीत प्रशासनाने लक्ष घालावं. यामध्ये नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. तर पीडित विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझ्याकडे विनंती केली आहे. त्याकरिताच ही पोस्ट टाकण्यात आली. या पोस्टला जास्तीत जास्त पसरवा आणि नोकरीच्या नावाने फसवणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई करा ही नम्र विनंती. तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुद्धा तुमच्या संपर्कातील प्रत्येकाला शेअर करा आणि त्यांची फसवणूक होण्यापासून त्यांना सावध करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.